मित्रांनो नमस्कार, मी बाळासाहेब सेलगर आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस किती रसातळाला जाणार आहे आणि ते महाराष्ट्रातील लोक किती शांतपणे बघणार आहेत हे आता कळायला मार्ग राहिलेला नाही. कारण आपण जर बघितलं तर आता एक नवीन कारवाई झाली आहे. जी एप्स्टीन फाईलने देश हादरला होता, जग हादरलं होतं. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच एक स्कॅन्डल ओपन झाले का आता पिष्टी अशी लोकांच्या मनामध्ये राहायला झालेली आहे. कारण एक कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे आणि ती आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका. आणि सिन्नर तालुक्यामध्ये मिरगाव नावाचं एक छोटंसं गाव आणि त्यामध्ये राहणारा कॅप्टन अशोक खरात नावाचा एक भोंदू बाबा. एक त्यानं ईशान्येश्वराचं मंदिर त्या ठिकाणी स्थापन केलं आणि त्या मंदिर स्थापन केल्याच्या नंतर त्यानं धंदा चालू केला की राजकीय लोकांचं भविष्य पाहण्याचा. सेलिब्रिटी म्हणा, हाय प्रोफाईल लोक त्याच्याकडे यायचे आणि त्या आश्रमाच्या आडून त्यानं सेक्स स्कॅन्डल म्हणा, काळे कारनामे असणारे त्याच्या आडून त्यानं चालू केले. आणि याच्यावरती गुन्हा दाखल एका महिलेने 35 वर्षाच्या महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केलेला आहे. आणि अटक केल्याच्या नंतर त्याच्याकडून जो पेनड्राईव्ह जप्त पोलिसांनी केला त्याच्यामध्ये जवळपास 58 अश्लील व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये कोण असू शकतं हे आता कळायला मार्ग राहिलेला नाही. हे लोकांसमोर येणार आहे का नाही हे सुद्धा आपल्याला कळायला मार्ग नाही. आणि याच्यामध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपालीताई चाकणकर. यात त्या मंदिराच्या ज्या विश्वस्त कमिटी होती त्याच्यामध्ये सदस्य असणाऱ्या चाकणकरबाई अगदी पती आणि पत्नी जाऊन त्या बाबाचे पाय धुताना त्याची पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत. छत्री घेऊन त्याच्यावरती असे धरताना त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. आणि या चाकणकरबाई यांना तिथल्या एका स्थानिक पत्रकाराने काय म्हणताय त्यांच्यावरती आता असे आरोप होऊ लागल्याच्या नंतर त्या सदस्य वगैरे आहेत म्हटल्याच्या नंतर त्यांचं स्पष्टीकरण काय येतं की कॅप्टन अशोक खरात याच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्याच्यावर झालेल्या आरोपाबद्दल मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलीस तपासावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असं बोलून या बाई मोकळ्या झाल्या. आणि त्यानंतर सुषमाताई अंधारेंनी एक पोस्ट केली. त्यामध्ये काय म्हणता येते की रुपाली चाकणकरबाई क्रमांक 1च्या खोटारडे आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रुपाली चाकणकर यांना चांगलेच माहीत आहे. कारण खरात त्याची दुष्कृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न खबरदार पुढारी या एका स्थानिक वृत्तपत्राने केला होता तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकरबाईंनी माफीनामा घेतला. पहा, आणि ज्या चाकणकरबाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत. त्यानंतर सुषमाताई लिहित आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर सांगावं. पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कधी वैष्णवी हगवणे, कधी तनिषा दिसे तर कधी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतवडे उडवण्याचा प्रयत्न करत सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या चाकणकरबाईंना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कोणती राजकीय अपरिहार्यता आहे एकदा पक्षाने स्पष्ट करावं. कारण या बाईंचा कार्यकाळ हा नेहमी वादग्रस्त ठरलेला आहे. कधी या बाईने महिलांची बाजू घेतलेली आपण पाहायला मिळालेली नाही आणि या प्रकरणात तर त्यांचं खूपच नाव चर्चेमध्ये आलेलं आहे. आणि हा भोंदू बाबा मित्रांनो, हा भोंदू बाबा याचं दिवसेंदिवस आता वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत. बघू आता पुढे काय होते, कारवाई होती नाही होती का प्रकरण दबल्या जात आहे.